तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि ॲक्च्युली तुम्ही गेला ब्लॉग बघितला असेल तो बेस्टचा. तर आज दिनांक आहे 9 मे 2024. आणि आज बेस्टला ॲक्च्युली 150 वर्ष पूर्ण होत आहेत. तर त्यांनी असं हे ठेवलं आहे, म्हणजे प्रदर्शन ठेवलं आहे चांगलं. तर आता मी तिथे आलो अनेकागड डेपोला. चला बघूया काय आहे ते. तर भाई आता तुम्ही बघू शकता, ॲक्च्युली मी आता आतमध्ये आलो सध्या तरी. बिकॉज हे म्युझियम आणि जे चालू असेल ते 9, 10 आणि 11 3 दिवस चालू असेल. सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल. तर तुम्ही सुद्धा भेट द्या इथे. आणि सध्या तरी मी म्युझियमच्या इथे आलो. आणि हो, म्युझियमला काही तिकीट्स वगैरे नाही आहे. तुम्ही असेच विनामूल्य येऊ शकता, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आहे ॲक्च्युली. चला, तर मी आता आलो आहे म्युझियम समोरच. हे म्युझियम आहे आणि ॲक्च्युली हा म्युझियम आहे अनेकागड डेपोमध्ये 3ऱ्या फ्लोअरवर. तर जर तुम्हाला यायचं असेल ते तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं असेल तुम्हाला की कसं यायचं ते. लेट्स सी, बघूया पुढे काय होतं. तर भाई आतमध्ये आल्यावर मी काय काय गोष्टी गेल्या टायमाला नाही का दाखवलेल्या, कारण की त्यांचं तिथे काम चालू होतं त्या एक्झिबिशनच्या ह्याच्या. तर हे तुम्हाला माहिती असेल, इथे सर्व म्हणजे बस डेपोचे क्रेच्या छोटे छोटे मॉडेल्स आहेत. हा पण एक माहिती असेल, मालाडचा बस डेपो होता इथे हा. आणि हा ॲक्च्युली मी नव्हता दाखवलेला गेल्या टायमाला. हे इलेक्ट्रिक हे बसचं फर्स्ट मॉडेल आहे. आणि या मॉडेलच्या बाजूला इथे आहे ते म्हणजे अंडरग्राऊंड मेट्रोचं कसं, म्हणजे मेट्रो बोलतो आपल्या रेल्वेचं कसं काम करते. मला त्याचा टप्पे, हा पहिला टप्पा, हा दुसरा, हा तिसरा, चौथा, हा पाचवा. तुम्हाला जर क्लिअर दिसत नसेल, काय आतमध्ये लाईट ॲक्च्युली त्याच्यामुळे. आणि आता सध्या तर तिथे कोण नाही आलं आहे. मी पहिलाच आलो. लेट्स सी, बघूया काय काय होतं तिथे. ते एक्झिबिशन आहे, तर एक्झिबिशन बघूया काय काय आहे. आता नाही दाखवतं ॲक्च्युली, तिथे रिबिन कापण्याचा प्रोग्राम होणार आहे, सो नंतर. दीडशे वर्षाचा प्रवास आहे. ही 150 वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात येतातच असं नाहीये, पण आज आपण भाग्यवान आहोत. देशच्या सेवेत असताना हा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी दिन आज आपल्याला पाहायला मिळतो. या निमित्त देशचे सर्व कर्मचारी, देशचे सर्व अधिकारी आणि देशचे प्रवासी यांना मी या दिनानिमित्त शुभेच्छा देतो. आजची आपली जी उपक्रमाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे अत्यंत साधेपणाने पण वेगळेपणाने ते प्रदर्शन साजरा करावा असं आमच्या टीमने ठरवलं. आमची टीम म्हणजे म्युझियम मधले आम्ही दोघे आणि आमच्याबरोबर असलेले कलाकार 15 सर्वजण आम्ही मीटिंग घेतली. दरवेळी आम्ही मीटिंग घेत असतो आणि नवीन नवीन कन्सेप्ट आपल्या म्युझियम मध्ये दर्शकांना काय दाखवता येऊ शकते असं आम्ही त्याचं चॉकआउट केलं. आणि ते मित्र कोणी आदिल दिवेशा त्यांनी हा सगळा टीम पूर्ण मूविंग मॉडेलचा आम्हाला दिला आणि त्यानुसार हे प्रदर्शन आज आदेश देणार आहे. तर आपण हे प्रदर्शन 3 दिवसीय आहे, तरी पण लोकांना आम्ही आणखी 3-4 दिवस आम्ही वाढवून घेऊ हे प्रदर्शन. तर या दिनानिमित्त मी
तर भाई आता तुम्ही बघू शकता आत्ताच त्या सर्वांचं म्हणजे बोलणं वगैरे झालं आणि आता आपण जाऊया एक्झिबिशन बघायला. आता सध्या तरी कोण नाही, सो आपण शॉर्ट्स घेऊ शकतो. तर बघूया पुढे एक्झिबिशन कसं आहे. आणि जर तुम्हाला या म्युझियमबद्दल आणखीन इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मी या म्युझियमचा अजून एक ब्लॉग बनवला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता ह्या व्हिडिओ नंतरला. तर काय हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला एक्झिबिशन आवडला असेल आणि तुम्हाला बघायची इच्छा असेल तुम्ही बघायला येऊ शकता. हे अनिकागड डेपोच्या इथे आहे आणि हा एक्झिबिशन 3 दिवस चालणार आहे. 9 तारीख म्हणजे आजची तारीख 10 आणि 11. आणि या एक्झिबिशनचं टायमिंग आहे सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. तर तुम्ही बघायला येऊ शकता आणि हे एक्झिबिशन फ्री ऑफ कॉस्ट आहे सर्वांसाठी. तर प्लीज नक्की भेट द्या. आणि चला आता भेटू परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज चॅनलला. बाय.